हॅलो फ्रेंड्स, रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा। आज वहिनी आणि मला उपवास आहे, त्या निमित्ताने तिने साबुदाणा खिचडी बनवलेली आहे। सगळ्यांचा नाश्ताच करणं चालू आहे आणि आम्ही आमच्या दोघींसाठी साबुदाणा खिचडी बनवलेली आहे। छान बनवली वहिनीने खिचडी, मोकळी मोकळी मस्त, एकदम टेस्टी। बघूया कोण काय करतंय ते। आता झाकून थोडी शिजू देऊया। इकडे शेंडे साहेबांचा नाश्ता झाला आहे, वहिनी पूजेची तयारी करते आहे। त्यानंतर आम्ही निघालोय चिखलीला मोठ्या भावाकडे। हा माझा भाऊ, मिस्टर शेंडे, माझे हस्बंड, माझा मुलगा। आम्ही चाललोय आळंदी रोडने। ही दर्शू आहे आमची, आमच्या वहिनी साहेब आणि आमची दृष्टी, आणि ही आहे अप्पू। दोघींना आम्ही मागे बसवले, दोघी छान गप्पा मारत मारत चाललेत। खूप छान वातावरण आहे, समोर सगळं हिरवं हिरवंगार आहे। एन्जॉय करत करत चाललोय, मस्त मज्जा येते जरा। आळंदी रस्त्याने तशी खूप हिरवळ आहे, खूप छान झाडे, वातावरण, पावसाचं वातावरण झालंय, बारीक बारीक पाऊस पण पडतोय। आम्हाला वेळ मिळाला नाही म्हणून आम्ही गाडीतच साबुदाण्याची खिचडी खाल्ली आहे। छान बनवलेली वहिनीने खिचडी। पुणे नाशिक हायवेला पोहोचल्यावर 15 मिनिट आम्ही वेट केलं। इतकं ट्रॅफिक होतं तिथे भयंकर। 15 मिनिट आमचे असे ट्रॅफिकमध्ये गेले। ट्रॅफिक सुटल्यावर मग आम्ही निघालोय चिखलीला। खूप ट्रॅफिक असतं नाशिक हायवेला। आम्ही आलोय सोसायटीमध्ये, गेटवर एंट्री केली आहे। त्याला पण काय ऐकायला येत नव्हतं, सारखं बोलून बोलून कंटाळून गेलो होतो। त्याने पण 10-15 मिनिट आमची गेटवर खाल्ली। अख्ख्या सोसायटीला वेढा घालून आम्ही आलोय भावाकडं। त्याच्या पार्किंगमध्ये आता गाडी लावणार। पूर्ण सोसायटी फिरून पार्किंगमध्ये आलो। गाडीत थांबल्यावर आम्ही गाडीतलं सामान काढायला येत होतो, तर काहीतरी बिघाड झालेला आहे, ते डिक्कीच ओपन होत नव्हती। मग मोठ्या भावाने काहीतरी केलं आहे आणि सामान काढलं गाडीतलं आणि आम्ही निघालो लिफ्टमध्ये। लिफ्टमध्ये गेल्यावर 8व्या मजल्यावर भावाचं घर आहे, तिथे निघालो। शुभदादा रडत होता लिफ्टचं बटन दाबायचं म्हणून, तसा शुभ आमचा खूप मस्तीखोर आहे। आम्ही पोहोचलोय 8व्या फ्लोअरला राहतो भाऊ। तिथे गेल्यावर थोडं रिलॅक्स झालो। वहिनीची पण पूजा वगैरे झालेली। किचनमध्ये काहीतरी स्वयंपाक वगैरे चाललेला वहिनीचा, आणि तिथे गेल्याबरोबर सुरू झाला आहे आमचा लेडीज टॉक। दर्शू काहीतरी बडी मम्मीसोबत बोलती, वहिनी पण, सगळे मिळून काहीतरी चलबिचल गप्पा गोष्टी, शुभदादाच्या मस्त्या, दृष्टीच्या मस्त्या। वहिनीने आज काय स्वयंपाक केला आहे बघू। पुरणाची पोळी, पुरण शिजायला टाकलं वहिनीने एका साईडला। छोट्या वहिनी साहेब पीठ मळतात आहे, आणि ते याचा काय मेनू आहे रक्षाबंधन निमित्त ते सांगते। पीठ मळता मळता चाललं आहे तिचं काहीतरी। आज ते काय काय बनवणार आहे जेवायला। मोठ्या वहिनी साहेबची पण काहीतरी तयारी चालली आहे स्वयंपाकाची। इकडे हे मुगाची डाळ वगैरे, मिक्स डाळ असे भिजत घातलेत। डाळीचे वडे करणार आहेत आज, स्पेशल मेनू। मोठा भाऊ आणि माझी अवनी कांदा चिरतात आहे, थोडीशी मदत स्वयंपाक करणाऱ्यांना हेल्प म्हणून मसाला तयार करणार आहे। इकडे शुभदादा, छकुला दादा, चैतू दीदी लप्पाछप्पी खेळायचं काम चाललं आहे, मज्जा करतात ते। मोबाईलमध्ये बघून मेहंदी काढायचं काम चाललं आहे हातावर। मेहंदी काढून दाखवतात ते दोघी पण। मी पण मेहंदी काढलेली आणि फक्त अर्धा तास ठेवली। इतकी छान रंग चढलेला मेहंदीला। जर तुम्हाला मेहंदी काढायला आवडत असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला मेहंदीच्या बद्दलचे तुमचे विचार। तशी मेहंदी सगळ्यांनाच आवडती, लेडीजला। खूप छान रंगलेली अर्ध्या तासातच ही मेहंदी। संध्याकाळी मग आम्ही पूजा घेतली।
मोठ्या भावाने ग्रंथ वाचन केलं. आम्ही सगळे रेडी झालो, ग्रंथ वाचन झालं. पण शुभदादाच्या मस्त्या काही संपत नव्हत्या. ग्रंथ वाचन सुरू, इकडे ह्याच्या मस्त्या सुरू. वंदना घेतली. त्याच्यानंतर आम्ही केली रक्षाबंधनाची तयारी. ताट असं छान सजवलेलं भावाच्या मुलीने, चैतूने. सगळ्यांनी हळूहळू एकेकाला चैतूनी दादाला, शुभला, त्याच्या दादाला, छकुला दादाला ओवाळलं, राखी बांधली, फोटो पण काढले त्याच्यासोबत. छान, त्याला पण मज्जा वाटली, वेगळं काहीतरी वाटत होतं. नंतर आवनीने पण सगळ्यांना राखी बांधून फोटो काढले. सगळ्यांचं असंच चालू होतं, फोटो काढायचा. त्याच्यानंतर दर्शू, छकुला दादाला राखी बांधली, शुभदादाला राखी बांधली. दर्शू, चैतू, अप्पू सगळ्यांना राखी बांधायचं काम चालू होतं. त्याच्यानंतर गप्पा गोष्टी, गंमत जम्मत करत रक्षाबंधनाचा प्रोग्राम सुरू होता आमचा. छोट्या बहिणी साहेबांनी, शेंडे साहेबांना राखी बांधली, परत फोटो काढले. नंतर मी माझ्या मोठ्या भावाला, मोठ्या बहिणीला ओवाळलं, राखी बांधली त्यांना, मोठ्या भावाला सुद्धा. दृष्टी व्हिडिओ कॅमेरामध्ये फोटो काढत होती. पाया पडले दोघांच्या पण, छोट्या भावाला पण. तसा तो माझ्यापेक्षा मोठा आहे, पण 2-1 मोठा आणि 1 छोटा, असं मी मोठा भाऊ छोटा भाऊ असं सगळ्यांना म्हणत असते. छोट्या वहिनीला पण देवराखी बांधली आणि मोठ्या वहिनी साहेबांना पण देवराखी बांधली. त्याच्यानंतर त्यांनी पण मला माझ्या मिस्टरांना म्हणजे शेंडे साहेबांना आमच्यासाठी आणलेलं गिफ्ट दिलं. आम्हाला पण टिक्का लावून ओवाळलं, आम्हाला देवराख्या बांधल्या आणि आमच्यासाठी आणलेलं जे गिफ्ट होतं ते पण त्यांनी आम्हाला दिलं. शुभदादाला पण त्यांनी ओवाळलं, टिक्का लावला. मज्जा आली जरा. हे बघा, वहिनीने असं ताटासकट दिलं आहे आम्हाला. आता आम्ही ताटच घेऊन जाणार आहे घरी, ताटासकट. त्याच्यानंतर मोठ्या भाऊ आणि वहिनीची ॲनिव्हर्सरी पण होती. त्यांना टिक्का लावून ओवाळलं. खूप मज्जा आली. 29 वर्ष झाले मोठ्या भावाच्या लग्नाला. माझ्यानंतर छोट्या वहिनीने पण त्यांना ओवाळलं. फोटो सेशन पण सुरू होतं त्याचबरोबर. फोटो एक करून सगळे ओवाळत होते, फोटो काढत होते. नंतर चैतूनी पण ओवाळलं, फोटो काढला. ही त्यांची मुलगी आहे चैतन्या. मोठ्या भावाची मुलगी. तिने पण फोटो काढलेत मम्मी पप्पा बरोबर. त्याच्यानंतर शेंडे साहेब, आवनीने पण मामेला ओवाळलं, त्यांना कॉंग्रॅच्युलेट केलं. आमचा भाऊ, बारका भाऊ, चुलते पुतण्याची चांगल्या थट्टा मस्करी चालती. आवनीने मामे बरोबर फोटो काढलाय छान. दृष्टी, अवनी, शुभ दादा, माझी 3 मुलं सोबत दादांनी फोटो काढला. शेंडे साहेबांनी त्यांना टोप्या दिल्यात घालायला. सगळ्यांनाच टोप्या दिलेल्या आहेत. खूप मज्जा केली आम्ही ॲनिव्हर्सरीला, दादाच्या रक्षाबंधन ॲनिव्हर्सरी दोन्ही सण सोबतच साजरे केले. दादाचा मुलगा
त्यांनी पण मम्मी पप्पांना ओवाळलं. फोटो काढले. परत माझे हस्बंड यांनी पण दादा वहिनीला ओवाळलं. आमच्यामध्ये अशी पद्धत आहे मोठे माणसांच्या पाया पडायची. मला असं वाटत असेल जो येईल तो पाया पडतोय. त्यांनी आम्ही नंतर गिफ्ट दिले त्यांच्यासाठी आणलेलं. दोघांना पण गिफ्ट दिलं. फोटो काढले. त्यानंतर केक कट केला. ॲनिव्हर्सरीचा केक कट केला आहे. सगळ्यांनी दादा वहिनीला केक भरवला. तसेच हाताने फुलं उडवली त्यांच्या अंगावर. वरणात भात, भातात वरण. रमिलाचा हात. गौतम बुद्धाच्या फोटोला हार घालते वागून सुरेश रावांचं नाव घेते तुमचा मांडवा. सगळे बच्चा पार्टी मिळून दादा आणि वहिनीला ॲनिव्हर्सरीच्या शुभेच्छा दिल्या. छोट्या दादा आणि वहिनीने पण मोठ्या भावाला वहिनीला शुभेच्छा दिल्या ॲनिव्हर्सरीच्या. त्याच्यानंतर मी आणि माझे हस्बंड आम्हीसुद्धा त्यांना पुष्पगुच्छ देऊन ॲनिव्हर्सरीच्या शुभेच्छा दिल्यात. आम्ही दिलेलं गिफ्ट ते दाखवत आहेत ते. त्याच्यानंतर लहान मुले सगळे जेवायला बसलेली खाली मान घालून गपचिप जेवत होती. एवढे शांततेने जेवण करताना पहिल्यांदा बघितलं आहे त्यांना. खूप शांततेने जेवण चालू होतं त्यांचं. त्याच्यानंतर आम्ही सगळे मोठे जे होतो भाऊ वहिनी मी माझे हस्बंड आम्ही सगळ्यांनी मिळून जेवण केलं आहे. पुरणपोळीचा बेत छान केला होता. खूप टेस्टी जेवण बनवलेलं. वहिनी तशी आमची सुगरणच आहे. खूप छान जेवण बनवते ती. पुरणपोळी बनवते वहिनी बाई. मिक्स करते वडे. मामी मी वडे बनवत आहे. मी पुरणाची पोळी बनवत आहे आणि डाळ वडे बनवत आहे. हे बघा मस्त. तूप गेला पाऊस. बघा बघा इकडे कसं कशी कशी मस्त ह्याला म्हणतात पुरण. इथं दाड्यात पोळी, इथे कांदा, इथं तेल भाजतोय. तेल सॉरी तेल गरम होते. हे मामा काकडी कापताय. हे मम्मी काय करते काय माहिती. ते मिक्स झालं. आमच्या प्रिंट वाले म्हणजे सोसायटीमध्ये घातले तिथे त्यांना आम्ही सांगितलं की खालचं थोडं गॅप पाहिजे. हे बघा पप्पा काहीतरी खातात आहे. पाऊस आलाय बाहेर. बघा किती मस्त आहे इथे. बघा किती जोरात जोरात पाऊस होतोय. हे बघा किती मस्त आहे. पाऊस येतोय. चला आता घरात जाऊया. अशा प्रकारे आम्ही रक्षाबंधन आणि माझ्या मामा मामीची अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट केली. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या क्रिएटिव्ह फॅमिली चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.